इंदुरा शाळेने रचला इतिहास। वसमत तालुक्यातील एकमेव CBSE मान्यताप्राप्त शाळा इंदुरा इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्याने 10वी बोर्डाच्या परीक्षेत 99% गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम। नुकताच 10वीच्या CBSE बोर्डाचा निकाल घोषित झाला असून तालुक्यातील एकमेव CBSE मान्यताप्राप्त इंदुरा इंग्लिश स्कूल इंजनगाव पूर्व वसमत शाळेने घवघवीत यश प्राप्त केलं आहे। या शाळेचा विद्यार्थी बाबूराव सवने यांनी 99% गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे, तर सार्थक पेटकर यांनी 98% गुण घेऊन द्वितीय, श्रिया टेंभुर्णे हिने 97% गुण घेऊन तृतीय आली आहे। शाळेचा निकाल 100% लागला असून 16 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे, तर 81% ते 99% गुण घेणारे 40 पैकी 32 विद्यार्थी आहेत। विविध विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 10 विद्यार्थी असून कुठल्याही महागड्या शिकवणी वर्गाशिवाय फक्त शाळेच्या मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे। निकालात मुलामुलींनी सारखी बाजी मारली आहे। निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। सर्व अनुभवी शिक्षक वृंद, प्राचार्य, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने हे फलित आले आहे, असे शाळेचे संचालक कैलास पानखेडे यांनी सांगितले आहे। येत्या काळात आणखीन यशाची नवनवीन शिखरे जिंकण्यासाठी इंदुरा सदैव तत्पर आणि तयार असल्याचे ते बोलताना म्हणाले। तसेच एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन पानखेडे सरांनी केले आहे। त्याच अनुषंगाने आज विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या। आमदार राजूभैया नवघरे यांनी शाळेचे तसेच पानखेडे सरांचे भरभरून कौतुक केले। यावेळी गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले सर, पोटे सर व आदी सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले, हिंगोली। सर्वांना नमस्कार। नुकताच CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून वसमत तालुक्यातील आपली एकमेव CBSE स्कूल असणारी इंदुरा इंग्लिश स्कूल CBSE या शाळेनं दैदिप्यमान यश प्राप्त केलेलं आहे। या शाळेची पहिली बॅच असून मेरिट यादीमध्ये 17 विद्यार्थ्यांनी नाव आपलं दर्ज केलं असून तिन्ही जिल्ह्यामध्ये 99% घेऊन अजय सवने हा आपला प्रथम आलेला आहे। या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये शिकणारे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असून शेतकरी, शेतमजूर, शेतावर काम करणारे शेतकरी, शिक्षक, व्यावसायिक या सर्वांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे। सर्वात प्रथम आलेला विद्यार्थी अजय सवने हा कुठल्याही खर्चिक ट्युशनला शिकवणीला गेलेला नाही। सांगायचं म्हणजे सर्वला 40ला 40 विद्यार्थी हे फक्त शाळेच्या मार्गदर्शनावर गुणवत्ता प्राप्त केलेले आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारची कोचिंग नाही, हे विशेष आहे। आजकालचं जे फॅड आहे, नांदेडला जायला पाहिजे, औरंगाबादला जायला पाहिजे, पुण्याला जायला पाहिजे, कुठेही जायची गरज नाही। सर्व वसमत तालुक्यातील पालकांना माझी विनंती राहील, आपण सर्वांनी एकदा या, शाळेला भेट द्या, शाळेचा निकाल पहा, शाळेच्या स्टाफला भेट द्या आणि नंतर विचार करा मेट्रो सिटीमध्ये जायचं का। जर नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये इंदुरा शाळा ही CBSEमध्ये 99%चा विद्यार्थी देत असेल तर तुमच्याही मुलाला या शाळेमध्ये 99% पडू शकतात। हा आत्मविश्वास तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जागवा। तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, पालकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। यासाठी आमच्या ज्या स्टाफनं अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्या सर्व स्टाफचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढील आमची जी जिम्मेदारी ती वाढलेली आहे। हा निकाल असाच आम्हाला पुढं वाढत ठेवायचा आहे आणि येत्या काळामध्ये UPSCसाठी आम्हाला या ठिकाणून विद्यार्थी तयार करायचे आहेत। वसमत आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वसमत हब हे एज्युकेशनसाठी प्रसिद्ध झालं पाहिजे। आता डॉक्टर, इंजिनिअरवर थांबायचं नाही, आपल्याला आता UPSCकडे वळायचं आहे आणि आपल्या तालुक्यातले, खेड्यातले, ग्रामीण भागातलेच विद्यार्थी आता आपल्याला UPSCमध्ये पाठवायचे आहेत। तर पुन्हा एकदा मी सर्व पालक, विद्यार्थी यांचं, शिक्षकांचं अभिनंदन करतो। आपणा सर्वांचंही अभिनंदन करतो आणि वसमत तालुक्यातील सर्व पालकांना विनंती करतो की आपण एकदा येऊन शाळेला अवश्य भेट द्यावी आणि नंतर आपल्या पाल्याच्या एज्युकेशनसाठी विचार करावा। धन्यवाद।